मनीषा, काय झालं मनीषा? संदीप, शिवानी द्यायला रागाला. संदीप रागाला? कायचा रागाला? मी शिवानी द्यायला लवकर दाखवलं नाही की नाही. तेरे म्हटलं चला, बॅग आणली मी आणि आईसोबत बोलायला आली. बसली आईजवळ गोष्टी करत. तेवढ्यात त्या आल्या. त्याला असं वाटलं मला तिथं बसून ठेवलं आणि वहिनी इकडे आल्या. येऊ दे मनीषा, एवढं टेन्शन नको घेऊ तू. का रे संदीप, एवढी बायकोची बाजू घेते का रे तू? ते तरी पुरली, ते तरी म्हणून राहिली शिवानी द्यायला रागाला. आई सांग, मी काय खोटं बोलून राहिलो? सांग लवकर तू. नाही नाही आई, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी करतो बरोबर. शिवानी द्यायला मी माफी मागतो. मनीषा, अजिबात तुला माफी मागायची नाही. तुझी चुकी आहे काय? काही गरज नाही माफी मागायची. अजून ते डोक्यावर बसते मग. अरे बापरे, का रे संदीप, कुठून मला रे शिकून एवढं? आई आई तुम्ही टेन्शन नका घेऊ आई. मी शिवानी द्यायला माफी मागतो आई. आई शिवानीनं एवढं नाही करू आई. मनीषा माघार घेऊन राहिली ना, तरी तिला रागारागान चालली गेली. हे जास्तच झालं आई, आणि मी असं खपून घेणार नाही. संदीप संदीप, मनीषा तू गावाला गेली होती ना फिरायला, की कुठेचा शिकून द्यायला गेली होती यायले? आई काय बोलून राहिली आई तुम्ही? माझ्या संदीप तसा कधीच नाही बोले, कधीच नाही. आता तर तो समोरच्या समोर बहीणच्या विरोधात चालला, आईच्या विरोधात चालला. मनीषा काय 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 केलं, काय केलं याले ते? आई आई मी काही नाही केलं आई. रडून पडून खरं करून नको दाखव तू. मला माहिती आहे तुम्ही फिरायला नव्हते गेले. नक्कीच तुम्ही त्या माहेरी गेली असाल. तेव्हा आईने भडकून दिलं वाटते संदीपले. आई कशा गोष्टी करून राहिल्या आहे तुम्ही? माझ्या आईला तर माहीत बी नाही, आम्ही आलो तरी माहीत नाही. हे अशी वागणूक संदीपची पहिले कधीच नव्हती मनीषा. आई आई मी त्याला समजून सांगतो आई. आई तुम्ही असं मनात गैरसमज नका करू आई. मनीषा इकडे ये. आली आली आली. बाप रे बाप, संदीपचं हे वागणं, हे बोलणं, ते बी माझ्यासमोर. नाही 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 नाही, येले दोघंले बी भडकून दिलं कोणतरी. संदीपले जास्तच भडकून दिलं कोण. मी माझ्या बायकोचा कोण बी अपमान केला अजिबात सहन करणार नाही, कोणी असो तो. मनीषा आली के तू? संदीप काय झालं संदीप तुम्हाला? काहून तुम्ही असे वागून राहिले? पहिले तर नव्हती वागत संदीप तुम्ही असे. मनीषा शिवानी अशी पहिले वागत होती काय? कोण त्यासोबत अशी वागते ते? तुले कमी समजते. मनीषा तुले सांगतो मी, त्या आईच्या घरी तरी तुले काही भेटत नव्हतं, कोणी भाग घेत नव्हतं. पण मी तुला असं कोण कमी लेखलं अजिबात खपून घेणार नाही. पहिले तू रडणं बंद कर. संदीप तुमचं मी प्रेम पाहून थक्क राहिली. संदीप संदीप विचारही नव्हता केला जीवनात एवढा चांगला नवरा भेटेन म्हणून मला. अरे बापरे, काय ना सोपडी मनीषा. मला वाटलं समजून सांगायला आली. येणं तर दोघांना प्लॅनिंग केली. बाप रे बाप. गंगूबाई तुझी सुनबी मोठी चालबाज आहे गंगूबाई. विचारही नव्हता केला हिच्या पोटात पाय असतील म्हणून. मनीषा तू आता एकदम चांगली राहत जाय, स्टँडर्ड राहत जाय. पगार आहे त्या नवरा, समजलं? हा संदीप बरोबर आहे तुमचं. आणि कोण कमी लेखलं अजिबात खपून नको घेत जाऊ. काहून मी बायको असतो. जाय नाश्ता बनव. ठीक आहे संदीप. एवढी चांगली बायको मै तिथे कमी लेखतात? नाही नाही नाही, आजपासून मनीषाले सरा मानपान भेटत जाईल. चला आता उद्यापासून शाळा लागते. संदीप नाश्त्यासाठी काय बनवू तुम्ही सांगितलंच नाही. अरे हा मनीषा, ते आवडीचं जे असेल ते बनवतो. नाही ना संदीप, तुमच्या आवडीचं बनवतो ना. नाही मनीषा, जेवढं माझ्या आवडीचं बनवशील तेवढं तू तुझ्या आवडीचंही बनवत जाय. जाय, तुला उपमा आवडते ना, उपमा बनव. ठीक आहे संदीप. बाप रे बाप, किती अंदरच्या गाठीची आहे. आतापर्यंत मला घुमूनच राहिली होती. तिले मी गावाला पाठवलं. जाय म्हटलं लोणावळ्याला जात मी दोघं जण. माहीत नव्हतं हिच्या पोटात पाय असतील म्हणून. पण मी बी गंगूबाई आहे म्हणा. तेव्हा आईची झडती नाही घेईन तर या नावाची गंगूबाई नको म्हणतो. नक्कीच आहे, तेव्हा आईनंच भडकून दिलं. सविता हे काय रे सविता? तो राजा तिकडे झोपेल, ते सासरे त्या घरात झोपेल, तू लावून राहिली. हे लेकरू नाराज झालं. कोण लावून राहिली सविता तू? काही नाही आई, तुमच्या पोरालेच विचारा. पोरगाने सांगत नाला काय पोरगा. पण तू सांग ना, तू कोण लावून राहिली तेव्हा ते लेकरू? ओजस? आजी आजी आई आई नलून आली ना आई. मी पाहतो आहे रे. जाय ओवीन, तू शाळेच्या तयाऱ्या करा तुम्ही. जा आलीस मी. हा हा आजी हा.
सविता पहिले लढणं बंद कर. काय झालं तुले? कोण तू लढून राहिली? ही लेकरं लेकरं काय म्हणते? आपले कोण लढते समजते का त्याले? आई, लेकरांना नाही समजत, पण तुमचे लहान लेकराला समजते नाही. तुमचं लेकरू पाहिजे ना, नोकरी सोडून दिली, दारूच्या मागा लागलं, सांगत नाही दोन गोष्टी समजून तुम्ही. सविता हिम्मत धरा लागते. मग हे असं लढत बसायला चालते काय? सांग तू चालते काय असं? आई, मायानं तर हिंमत धरल्या जात नाही. लग्न झालं तेव्हापासून माया मांग तेच ते कटकट आहे आई. बस झालं आता. सविता असे हार मारल्यानं चालते काय? हा, 2 लेकरं आहेत ना तुले? बस झालं. तुम्हाला काय वाटते, मी जिंदगीभर हे सहन केलं पाहिजे का आई? सविता मी असे म्हणतो का तुले? आपल्याला याच्यातून रस्ता काढायला लागते, त्याच्या मुळापर्यंत जायला लागते. तू दारू कोण पिऊन राहिला, काय पिऊन राहिला? तुला सांगतो, मायापेक्षा तुला करता येते. नवरा जेवढा माय बापाला सांगते ना, तेवढा जास्त बायकोला सांगते. हे तुला सांगायला लागते का मला? आई, माया नवरा उलटा आई. तुम्हाला सांगेन तेवढं मला सांगणार नाही आई. हे तुमचा गैरसमज आहे, मला सांगेन म्हणून. पहिल्यापासून राग करते माय, समजलं? कधी कधी तर असं वाटते एका तुकड्याचे 2 तुकडे करून टाका. जिंदगीभरची कटकटच चालली जाते मागची, असं मन होते. सविता असं म्हटल्यानं चालते का सविता? पाहिले मंडळी, सांगा, दिवस सांगता नसते येत, कधी कसे येतील कधी कसे येतील. पण तुम्ही असल्यामुळे शांताबाईचे दिवस चांगलेच येणार आहेत बरं, आणि चांगलेच आहेत. तुम्ही खूप प्रतिसाद दिला शांताबाईला, त्याबद्दल शांताबाई तुमचे धन्यवाद मानते. आणि शांताबाई पुढे मोठमोठ्या स्पर्धा ठेवते बरं. आता आपण काही दिवस स्पर्धा बंद करू. आता आपण काही जणांची नावं घेत जाऊ पहिल्यासारखे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, नावाची कमेंट करा. शांताबाई चालू करणार आहे बरं पुढे. शांताबाई अशी साथ देत राहा. शांताबाई आहे का शांताबाई घरी? काय झालं सविता काकू? सविता काय झालं सविता? कोण नाराज आहे एवढी तू? नाराज नाही राहतो काय तर. नवरा 8 दिवसापासून दारू पिऊन राहिला, नोकरी सोडली, त्यात घेणं देणं नाही म्हणते मला कोणाचं. आणि माई सासू 2 गोष्टी समजून सांगत नाही. माय बाई, सविता सांग काय करतो? शांताबाईचं काम नाही काय पोराला समजून सांगणं? त्याचं सविता मला सांगितलं बी नाही. कोणाकोणाला सांगू, कोणाकोणाला सांगायले? काही सांगून फायदा नाही काकू कोणाले. आपल्या असं घरचे आपल्या साथ नाही देऊन राहिले तर दुसरे काय देतील? नाही सविता, असं म्हणू नको. तुझी सविता काकू त्यासाठी अर्ध्या रात्री तयार आहे. सविता तू काही टेन्शन नको घेऊ, मी बोलतो त्याले. कुठे आहे तो? सट झोपे लागते बेडरूम मध्ये. झोपेतून उठले की मग बोलते. आता दारूची धुंदी आहे त्याले. सविता कुठे गेली सविता? ओ माय बाई, तू कधी आली सविता? आताच आली शांताबाई. का शांताबाई, तू चुकत नाही? त्या पोराला 2 गोष्टी समजून सांग ना. नाही बिचारे सविता, माय म्हटलं ऐकत नाही तर तू सांग त्याले. पोनगी, स्वतःचा पोरगा स्वतःच्या म्हटलं ना ऐकते काय? मला वाटलंच आहे तुम्ही असं उत्तर देसान म्हणून. ओळखलं नाही म्हणून तुम्ही 8 दिवसापासून काही बोलून नाही राहिले. सविता, बोलायला काही नसलं तरच काय बोलेन तुझी सासू? सांग. तीच असतं बिचारीचा नवरा दारू पिते आणि ते पोराला काय बोलेन? सविता काय म्हटलं ते? नाही शांताबाई, गंमत केली शांताबाई मी. शांताबाई माझ्या गोष्टीचा राग नको माने बरं तू. गंमत केली मी. आई, सविता काकू बी खरं तेच बोलून राहिली. तुम्ही बेबे पहिल्यापासून बाबाला टोकलं नाही म्हणून ते या पदाला आहात आणि बापासारखा पोरगा निवडला. सविता काकू चला, तुमच्यासोबत बोलायचं आहे मला. चल ना सविता, चल माझ्या घरीच चल डायरेक्ट.